आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत टेंबीखोडे गावामधील अनंतची गावड आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं. चला आई जीवदानी संघ संकेश अँड कंपनी प्लीज आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कोणता संघ टॉप 8 मध्ये प्रवेश करेल कारण सध्या तरी दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक महत्वाची सूचना आहे जो मागचा मॅन ऑफ द मॅच होते अर्थातच नाशिक त्यांची साईज अवेलेबल नाहीये त्यामुळे ते विदाऊट टी शर्ट म्हणजे मॅन ऑफ द मॅचचं जे टी शर्ट आहे ते परिधान करणार नाही आहेत कारण त्यांची साईज या ठिकाणी अवेलेबल नाहीये. चला दोन बॅटर्स आपण लवकरात लवकर मैदानामध्ये दाखवू आणि दोन्ही संघांचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. ऋतू 11 संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. चला बॅट्समन लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. थोड्याच वेळातील टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामधील मोठी नावं या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील. एका मोठे आर्टिस्ट या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील त्यामुळे आज मजा येणार आहे. याचे 8 ओपनचे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामधील मोठी नावं या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील आणि खूप काही त्यांच्याकडून शिकण्यासारखं असतं म्हणजे ज्या प्रकारे त्यांचे स्ट्रोक असतील त्यांची आर्म ॲक्शन असेल बॉलिंग ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर बॅटिंग स्टान्स असेल फिल्डिंगमध्ये ज्या प्रकारे ते एफर्ट्स लावत असतात त्याचबरोबर जी कॅप्टन्सी आपल्याला पाहायला मिळते भरपूर गोष्टी असतात त्या इथून अद्ययावत करायला हव्यात. जे ग्रामीण क्रिकेटर्स आहेत जे अपकमिंग यंगस्टर्स आहेत. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. एका बाजूला आकाश आणि त्याचबरोबर अजय ही जोडी आपण पाहतोय. अजयचा परफॉर्मन्स अव्वल दर्जाचा राहिला आहे. प्युअर क्लास क्रिकेट त्याने दाखवले या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या बाजूला नितेश कदम एक मोस्ट इकॉनॉमिकल बॉलर आतापर्यंत टीम आई जीवदानी संघासाठी राहिल्यात. एक बॅकबॉन राहिल्यात अर्थातच एक पाठीचा कण आपल्याला पाहायला मिळतोय आणि बरोबर लॉंग ऑफ मध्ये नाशिक यांना आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये ज्या प्रकारे त्याने फिल्डिंग मध्ये एफर्ट्स लावले जे अटेम्प्ट्स केले होते. स्टार्ट ऑफ द मॅच या ठिकाणी सुरुवात होते. चार षटकांचा मॅच असेल याची नोंद घ्या. मॅच या ठिकाणी सुरुवात झाली. नितेश बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत आणि स्ट्रायकिंग वरती पहिल्याच बॉल वरती मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न परंतु या बॉल वरती सरळ मिडल स्टॉम्प वरती जाऊन चेंडू आदळलाय आणि विकेट या ठिकाणी मिळालंय. पहिल्याच बॉल वरती हे सेलिब्रेशन सांगते विकेटचं महत्व. आकाश करत बॅक टू द पेव्हिलियन. पाटील यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. पंडूजी पाटील विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. अजून एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच्या दिवसामध्ये सुद्धा मान्यवरांची मांदी आली आपल्याला पाहायला मिळेल. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळेल कालच्या दिवसामध्ये. जर पाहिले तर अजय गायकवाड साहेब सपना पाटील मॅडम डीजे पम्या उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळाले. लॉंग चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय समीर त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती परिपूर्ण केली गेली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये. एकेरीवरती संतुष्ट या ठिकाणी यावं लागणार आहे.
दोन बॉल्स एकंदरीत खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. आकाशची एक महत्वाची विकेट होती, ती विकेट या ठिकाणी गमावली. पहिल्याच बॉलवरती खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता, आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला आणि त्या बॉलवरती इथे विकेट मिळाले. दोन बॉल्स एकंदरीत खेळ झाला. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक होती नितेश. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला, मिसला स्ट्रोक झाला. नाशिक पुन्हा एकदा झेलखाली येत आहेत आणि कुठे चुकी करणार नाहीये नाशिक. झेलखाली जे कदाचितच जर ते झेल सोडत असेल, ज्या प्रकारे एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात, एक उत्तम दर्जाचे एक प्युअर क्लास फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. गेलेत आता नवीन फलंदाज प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अजय आणि आकाश हे दोन्ही फलंदाज अटॅकिंग बॅटर्स या ठिकाणी डगआउटला परतले गेलेत. आता दोन्ही फ्रेश बॅटर सध्या स्ट्रायकिंग होती आपल्याला पाहायला मिळतात, खेळपट्टी होती आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डिंगचा जर विचार केला तर एका बाजूला लॉंग ऑफ डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर वाडीशी लॉंगॉन आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानुसार म्हणजे फील्ड सेटअप नुसार या ठिकाणी गोलंदाजी सुरू आहे. जे ट्रॅप रचले जात आहेत ते ट्रॅप या ठिकाणी सक्सेस करण्यामध्ये आतापर्यंत माहीर राहिलेत नितेश कदम. पुढचा बॉल, या बॉलवरती स्टॉक स्वीप करण्याचा प्रयत्न देखील झाला. मिड विकेटला समीर त्या ठिकाणी नेत आहेत आणि कुठली चुकी करणार नाही आहेत. गुड कॅच, अजून एक विकेट नितेश कदम यांच्या खात्यामध्ये. पंदेवेदम नाम आहे नितेश कदम. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत आणि आता ऑन हॅट्रिक अर्थातच मैदानाच्या आतमध्ये नितेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ज्या फील्ड सेटअपची आपण चर्चा करत होतो म्हणजे लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन डीपमध्ये ठेवलं गेलंय, त्यानुसार गोलंदाजी होते आणि त्यावरती दोन विकेट सुद्धा मिळालेत. याआधी लॉंग ऑफ फ्लाईट किनी बाद झाले होते मैदानाच्या आतमध्ये अजय आणि त्यानंतर प्रवीण बाद होताना पाहायला मिळाले लॉंगॉनला, बरोबर वैरिश लॉंगॉनला त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाले. कल्पेश आलेत नवीन फलंदाज, घेण्याचा प्रयत्न झाला होता, पंचांकडे अपील जरूर केली गेली आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे गेले गेले. एकदा नितेश कदम यांची गोलंदाजी जर आवडली असेल तर टाळायला हरकत नाहीये, कारण त्यांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण झाले. अजून एक नाव त्या लिस्ट मध्ये या ठिकाणी पुढे येताना पाहायला मिळते, अर्थातच नितेश कदम. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून नितेश कदम यांच्यासाठी ₹200 कॅश प्राइज या ठिकाणी पाहायला मिळते. 3 बॉलवरती 3 विकेट म्हणजे हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली गेली. जवळजवळ 4 विकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक या धावसंख्येवरती 4 अशी स्थिती या ठिकाणी ऋतू 11 संघाची. सकाळच्या सत्रामध्ये तो माइंडसेट पॉझिटिव्ह नाहीये. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. अजून एक नाव त्या लिस्ट मध्ये या ठिकाणी ऍड होताना पाहायला मिळते. इथून हा चांगला स्ट्रोक आहे. पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. अभिच्या बॅटमधून हा क्रॅकिंग स्ट्रोक आला. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावती पाहायला मिळते 5 चक्रामध्ये.
षटकामध्ये आपण हॅट्रिक होताना पाहायला मिळाली. जवळजवळ 2 सामन्यांमध्ये 5 विकेट नितीश यांच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा एक सक्सेसफुल स्पेल राहिला होता आणि या मॅच मध्ये सुद्धा तो स्पेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. काही व्यावसायिक गटातील खेळाडू या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. पहिल्या षटकाचा ठिकाणी खेळ संपन्न झाला. धावसंख्या फलकावरती 5. आता षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता संकेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाल्यात. 5 धावा फलकावरती राखल्या गेल्यात. 5 धावांवरती आतापर्यंत जवळजवळ 4 विकेट इथून गमावल्या आहेत टीम ऋतू 11 सरावली संघाने. ती आज पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली नाहीये. दुसऱ्या षटकाला ठिकाणी सुरुवात होते. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज संकेश बॉलिंग ट्रॅक वरती. समोर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला राहुल. जसं संधी त्यांना मिळाली नव्हती कारण पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे विकेट जात होते दुसऱ्या बाजूला त्यांनी पूर्णपणे तसा अनुभव घेतलाय. त्याच्यातून शिकावा लागणार आहे. इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची एज घेतलाय परंतु इथून डायरेक्ट हिट ऑलवॉज डेंजरस. 2 फलंदाजांमध्ये या ठिकाणी खराब कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाला. त्याचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. विकेट जातोय. रनआउटच्या रूपामध्ये कॉल. रॉकी दादा ब्रँड हायर टेंबी खोडावी गावाचा रॉकी दादा ब्रँड हायर. अरे रॉकी दादा ब्रँड हायर ना रॉकी ग्रुपचा ट्रेंड हायर. रॉकी दादा ब्रँड हायर रॉकी ग्रुपचा ट्रेंड हायर. पहिल्याच बॉलवरती रनआउटच्या रूपामध्ये विकेट या ठिकाणी गेले आणि ती तीक्ष्ण नजर ती घारीसारखी नजर या ठिकाणी पाहायला मिळाली बरोबर यष्ट्यांवरती. पहिल्या चेंडूचं केलं या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि नवसिंग फलकावरती 5. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा नाशिक इनॅक्शन मध्ये येतील की त्या ठिकाणी शतशक संजय आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुठली चुकी या ठिकाणी झालेली नाहीये. अजून विकेट या ठिकाणी विकेट पडण्याचा सिलसिला तो जारी आहे मैदानामध्ये. दाखल होत आहेत. कदाचित ऑल आउट होईल का हा एक मोठा प्रश्न असणार आहे. 4 षटकांच्या फॉर्मॅट मध्ये सुद्धा ऑल आउट होऊ शकतं कारण क्रिकेट आहे मित्रांनो. कारण पहिल्या षटकामध्ये 4 विकेट या षटकामध्ये 2 विकेट आणि त्यामध्ये अजून एक विकेट ऍड होईल. तिसरा धक्का या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यष्टी दाखवली आणि यष्टी वाकवली. बरोबर लेग स्टंपला चेंडू या ठिकाणी आदळलाय. प्रचंड वेग होता. त्या वेगावरती स्वार होता आला नाहीये. फलंदाज गॉन. ऑन हॅट्रिक. पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक आपण पाहिले. या षटकामध्ये सुद्धा ती पुन्हा एकदा संधी या ठिकाणी चालून आणणार आहे संकेश साठी. 3 बॉलवरती आतापर्यंत 3 विकेट या ठिकाणी गमावल्यात. पहिल्या विकेटला रनआउटच्या रूपामध्ये त्यानंतर कॅचआउट होताना पाहायला मिळाले. त्यानंतर क्लीन बोल्ड हॅट्रिक बॉल संकेश. इथून फटका फसलाय. तर सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉर्ट मिड विकेट जर कदाचित असतं तर त्या ठिकाणी कलेक्ट झालं असतं. टेकन झालं असतं. हरकत नाहीये. एकदम या चेंडूवरती येते. धावसंख्या फलकावरती 6. एकंदरीत 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. दुसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये संघर्ष केला होता संकेशने परंतु त्या संघर्षाची सफलता या ठिकाणी मिळाली. म्हणतात ना आज अगर संघर्ष का दौर है तो कल सफलता का सौर जरूर होगा. आणि या यशाचा प्रवास सध्या आपल्याला पाहायला मिळतोय संकेशसाठी. जवळ आपण पाहू शकतायत ज्या प्रकारे विकेट गमावल्यात आदरणीय राहुल दादा पाटील त्याचबरोबर उमेश दादा गावडे ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतात. त्यांचं वेलकम असेल.
अजून एक विकेट संकेतच्या खात्यामध्ये, जवळ 3 विकेट संकेतच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्लीन बोल्ड. सुंदर उद्योजक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मदतीतून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 2,500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद आणि सातत्याने या स्पर्धेवरती त्यांचं प्रेम राहिले. आदरणीय भूपेशजी गावड साहेब यांच्या मदतीतून हे आर्थिक सहाय्य आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 2,500 रुपयांचं त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. नवसिंग फलकवरती आपण पाहतोय 6 या आकड्यावरती. माकणे गावातील हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि क्रिकेटवरचं असलं प्रेम ते सातत्याने जपत असतात. शेवटचा बॉल असेल. इथून लेग स्टिकच्या बाहेर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. काही गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळाले. नवसिंग फलकावरती 7. आकाशची गावड आमच्या समोर स्कोरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते सुद्धा चांगली मेहनत ह्या स्पर्धेसाठी घेत आहेत. शेवटचा बॉल असेल. इथून बॅटची जरूर होती परंतु 1 बाउन्सने चेंडू या ठिकाणी कलेक्ट केला गेला. 2 षटकांचे इथून खेळ संपूर्ण झाले आणि धावसंख्या फलकावरती 7 रन स्कोर कडे लागले गेलेत. 2 षटकांचा खेळ संपूर्ण झाला. दोन षटकांचा अजूनही खेळ बाकी आहे आणि 2 षटकांमध्ये पूर्णपणे अधिराज्य गाजवलंय. संकेश आणि नितेश या 2 गोलंदाजांनी पूर्णपणे हवी होताना पाहायला मिळाले. म्हणजे एक वेगळाच माइंडसेट त्यांचा पाहायला मिळाला. पूर्णपणे आक्रमकता त्यांनी दाखवली होती. गोलंदाजांवरती ज्या प्रकारे ते तुटून पडले गोलंदाजी करणारी टीम, जे महत्वाचे स्ट्रायकर बॉलर होते अर्थातच संकेश आणि त्याचबरोबर नितेश, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. खतरनाक परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. समीर बॉलिंग ट्रॅक होते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 विकेट आतापर्यंत गमावल्यात टीम ऋतुविलियन सरावली संघाने. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफ्टरवरती शफल होऊन बॉडीला ड्रिल करण्याचा प्रयत्न झाला होता. कुठे धाव या चेंडूवरती येणार नाहीये. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. मनीषला आपण पाहतोय स्ट्रायकरवरती, जो मैदानाच्या आतमध्ये 9व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. ऑफसाईड या ठिकाणी चेंडू जातोय. लॉंग ऑफ पुढे येईल. तन्मय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एका बाजूला अभि जे महत्वाचे बॅटर होते 6व्या क्रमांकावरती ते आले होते, त्यांच्या बॅटमधून एक चौकार आला होता, ते सुद्धा बाद झाल्यात. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. ज्या प्रकारे गोलंदाजी करणारी टीम आपलं वर्चस्व दाखवते. बॉलर बॅटरी या ठिकाणी केला होता. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल चेस करण्याचा प्रयत्न झाला होता. रनआउटची संधी आहे आणि 9वा धक्का सुद्धा लागेल. म्हणजे ऑलआउटच्या छत्रछायाखाली या ठिकाणी पाहायला मिळतोय संघ ऋतुविलेवन. तीन बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. आता ऑलआउटच्या छत्रछायाखाली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये हरीश येत आहेत. कॅप्टन मैदानाच्या मध्ये आल्यात. लेफ्टी बॉल बॅटर आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग वरती. आजच्या दिवसामधील ओपनचा जो पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय, 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टायगर स्पोर्ट्स आणि त्यांना 2 हात करेल पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद आपल्याला पाहायला मिळतात. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद या ठिकाणी संघ उपस्थित झालाय. त्यांचं वेलकम असेल. आपण वेळेवरती दाखल या ठिकाणी झाल्यात आणि पिंट्या दादा संघाचे प्रवर्तक आपल्याला पाहायला मिळतात. मी पिंट्या दादांना विनंती करतो, आपण मुख्य मंचावरती स्थान पण व्हायचं. एक गोड व्यक्तिमत्व सफारी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक समाजसेवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मला पूर्णपणे सरप्राईज या ठिकाणी केलं होतं. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय.
4 बॉलचा या ठिकाणी खेळ झाला. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटचं विकेट या ठिकाणी बाकी आहे आणि टीमची टोटल जर पाहिली तर टीमची टोटल फलकावती पाहायला मिळते 9च्या घरामध्ये. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक होती समीर. खेळण्याचा प्रयत्न झाला होता, फील्ड करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, चेंडू आणि फलकामध्ये संपर्क झाला नाही. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या षटकामधील. पहिली तिन्ही षटका या ठिकाणी वर्चस्व पूर्णपणे दाखवले. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर त्या षटकामध्ये हॅट्रिक पूर्ण केली नितेश यांनी. एक अविस्मरणीय क्षण त्यांच्यासाठी असेल. आपल्या घरच्या मैदानावरती आपल्या घरच्या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेणं एक मुलाचं त्यांच्यासाठी ठरलं. एक अनफॉर्गेटेबल मोमेंट त्यांच्यासाठी होता. आणि त्यानंतर संकेश साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, चांगला बॉल होता. षटकाची समाप्ती या ठिकाणी पाहायला मिळते. 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावती पाहायला मिळते 9च्या घरामध्ये. आता शेवटच्या 6 बॉलचा इथून खेळ बाकी आहे. आजच्या दिवसामधील खुल्या गटातील पहिला सामना आपण पाहणार आहोत. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करेल टायगर स्पोर्ट्स. 2 संघांमध्ये पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद संघ या ठिकाणी उपस्थित झाला. आपलं वेलकम असेल. आदरणीय पिंटादा मी विनंती करतो आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. शेवटच्या 6 बॉलचं इथून खेळ बाकी आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये ज्या प्रकारे गोलंदाज तुटून पडल्यात, वर्चस्व आणि अधिराज्य या ठिकाणी गाजवले. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रचंड वेग हर्षलकडे. त्या वेगेवरती फलंदाजांना सातत्याने बीट करत असतात. पेसने बीट केले या ठिकाणी. धावसंख्या फलकावरती 9च्या घरामध्ये. 9 वरती 9 धक्के या ठिकाणी पाहायला मिळतात. एक अनोखा विक्रम कदाचित या स्पर्धेमध्ये असेल. पुढचा बॉल घेऊन हर्षल बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत. खेळण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू आणि फळीमध्ये संपर्क झाला नाहीये. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. इट्स अ डॉट बॉल. सलग 2 डॉट बॉल या ठिकाणी रोहनच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात या षटकामध्ये. कारण कुठल्या प्रकारचं प्रेशर नाहीये, कुठल्या प्रकारचा दबाव या ठिकाणी नाहीये. संपूर्णपणे जी बॅटिंग लाईनअप होती ती या ठिकाणी डिस्ट्रॉय करून टाकले. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मला. यष्टीरक्षक बीट झालेत. यष्टांच्या मागे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांचा पाठलाग सुरू आहे, परंतु लॉंग स्टॉपला बायच्या स्वरूपामध्ये हा चौकार या ठिकाणी प्राप्त केला गेलाय. 4 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. चार धावा टीमच्या टोटलमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. या सामन्यानंतर बरोबर या ठिकाणी ओपन हाफ या ठिकाणी सुरुवात होईल. खुल्या गटातील सामने आपल्याला पाहायला मिळतील. एक आज बिग फाईट या 8 संघांमध्ये असणार आहे. इथून खिचून मारण्याचा प्रयत्न झालाय. नाशिक त्या ठिकाणी आहेत आणि यस टेकन ऑल आउट होताना पाहायला मिळतोय संघ. आपण पाहू शकता ऋत्वी 11. एकंदरीत 13 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 14 धावांचं लक्ष समोर ठेवले गेले. 14 to win असेल 4 षटकांमध्ये. चल लगेच आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. ऋत्वी 11 आणि आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा लगेचच. ह्यानंतर खुल्या गटातील सामने आपण पाहणार आहोत. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद आणि दुसऱ्या बाजूला टायगर स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये सामना क्रमांक 1 आपण पाहणार आहोत. SP बॉईज आणि त्यांच्या विरोधामध्ये ओम साई. सामना क्रमांक 2 मुंबईचा सम्राट NB अवध आणि दुसऱ्या बाजूला मयंक इंटरप्राइजेस राजवली. या 2 संघांमध्ये सामना क्रमांक 3. त्यानंतर पालघर स्पोर्ट्स क्लब आणि दुसऱ्या बाजूला बाजार अली मनोर या 2 संघांमध्ये सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय पिंट्या मानकर साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. एक गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं स्वागत असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. ऋत्वी 11 आणि 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत.
चला फिल्डिंग लावून घ्या आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत टीम आई जीवदानी. एक छोटं लक्ष समोर ठेवलं गेले 4 षटकांमध्ये. एकंदरीत आपण पाहू शकतायत 14 धावांचं हे लक्ष आपण पाहतोय. आणि प्रथमतःच या स्पर्धेमध्ये या हंगामामध्ये या सीझन मध्ये ऑल आउट होताना पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये पृथ्वी इलेव्हन सरावली संघ. पहिल्या षटकामध्ये 4 विकेट, दुसऱ्या षटकामध्ये 4 विकेट, तिसऱ्या षटकामध्ये 1 विकेट आणि शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाला. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट मंच परिषद आयोजित क्रिकेटचा महामेळावा आपण पाहतोय. 2025 रोजी ही स्पर्धा ठिकाणी सुरू होईल. 21 ते 26 जानेवारी ह्या स्पर्धेचा कालावधी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच स्पेशल इन्व्हिटेशन या ठिकाणी दिले गेले रॉकी ग्रुप. आणि या स्पर्धेला ठिकाण आपल्याला पाहायला मिळते केलवे धावंगपाडा व बर्नेपाडा मैदान, किलवर रोड पश्चिम चे निमंत्रक आपल्याला पाहायला मिळत आहेत. अध्यक्ष धनराजी पठारी साहेब, सचिव आपल्याला पाहायला मिळत आहेत मनोजजी उराडे साहेब, त्यानंतर खजिनदार आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रशांतजी मानकर साहेब, ज्यांचं नुकताच या ठिकाणी आगमन झालं होतं. आणि उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत जयवंतजी लढी साहेब, सहसचिव आपल्याला पाहायला मिळत आहेत अतुलजी हडल साहेब आणि सहखजिनदार आपल्याला पाहायला मिळत आहेत श्री दिवेश बुतकडे साहेब. आपल्या हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. आणि या स्पेशल इन्व्हिटेशन त्यांनी आपल्या या स्पर्धेला आणि रोख ग्रुप संघाला ठिकाणी दिले गेले. मॅचला ठिकाणी सुरुवात होते. एकंदरीत आपण पाहू शकतायत 14 धावांचं लक्ष समोर ठेवले गेले 4 षटकांमध्ये. पूर्णपणे संघ ऑल आउट होताना पाहायला मिळाला. मॅचला ठिकाणी सुरुवात झाली. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल इनफिल्डवरून क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगली बाउन्स चांगली उचली या ठिकाणी घेतली गेली. सगळं विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुठली धाव या चेंडूवरती येणार नाही. या पहिल्या चेंडू या ठिकाणी निर्धाव रूपामध्ये हाताळला गेलाय. आज सिद्धार्थ पवार आणि त्याचबरोबर उमेश पटेरी हे सुद्धा या ऍक्शन मध्ये असतील. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती फुटॉस बॉल ऑफ साइडला स्लाइस केले गेले आणि सरळ चेंडू या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त या ठिकाणी टायमिंग सहित चेंडूला पाठवले गेले 4 धावांकडे करिता चौकार. कसा ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि त्याला सरळ पाठवलं गेलं गॅपमध्ये चौकार या ठिकाणी प्राप्त केलाय. पुन्हा एकदा ऑफ साईडला कुठल्याही प्रकारची संधी या ठिकाणी क्षेत्ररक्षणांना देत नाहीयेत. बॅक टू बॅक 2 चौकार आणि दोन्ही चौकार इन फ्रंट ऑफ दी कव्हर. काय बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत नाशिकच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतो. लॉंग लेग एक खाली क्षेत्र आणि त्या खाली क्षेत्रामध्ये 3 बॉलवरती 3 चौकार. आदरणीय प्रशांतजी मानकर साहेब, आपल्या हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. रोहित दादांच्या विनंतीस मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झालात. एक गोड व्यक्तिमत्व आणि एक सुंदर समाजसेवक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉलवरती 3 चौकार नाशिकच्या बॅटमधून. क्रॅकिंग स्ट्रोक या ठिकाणी येत आहेत. विजयापासून 2 धावा दूर. रिस्पेक्ट या चेंडूवरती दिली गेले. 1 धाव या चेंडूवरती मिळते. होती संतुष्ट या ठिकाणी लागणार आहे. स्कोर इज लेव्हल. 13 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता एकंदरीत आपण पाहू शकतात शेवटचा बॉल असेल या षटकामधील. शेवटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती रोहन आणि या बॉलवरती या ठिकाणी मॅचला फिनिश केले गेले. खेळ खल्लास आणि कॉंग्रॅच्युलेशन्स आई जीवदानी संघ. या ठिकाणी सेलिब्रेशन पहा. सेलिब्रेशन या ठिकाणी सांगून जात आहे की स्पर्धा किती महत्वाची होती. एक अनोखं सेलिब्रेशन या ठिकाणी पाहायला मिळाला आणि तो आनंद गगनात मावेना या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम आई जीवदानी. टॉप 8 मध्ये पोहोचणारा हा तिसरा संघ आपण पाहिलाय. चांगले एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. नाशिक असतील, नितेश कदम, संकेश या त्रिमूर्तींनी केलेला परफॉर्मन्स अव्वल दर्जाचा राहिलाय. एक प्युअर क्रिकेट त्यांच्या मदतीतून पाहायला मिळालंय.
दोन संघांमध्ये पुढील सामना आपण पाहणार आहोत. खुल्या गटाला या ठिकाणी सुरुवात होईल थोड्याच वेळात. पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद आणि दुसऱ्या बाजूला टायगर स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये सामना क्रमांक 1 असेल. जाऊत आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये.